मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले। यावेळी भाषण करताना आता मागे हटणार नाही, सरकारने गोळ्या घातल्या तरी चालेल, आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला। आता आरक्षणाच्या याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावर बोलताना त्यांनी गोळ्या घालणं हे सरकारचं काम नाही, कुणाचंही आरक्षण कमी न करता कुणालाही नुकसान न होऊ देता जे योग्य आणि शक्य आहे ते सरकार करेल अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। यावेळी त्यांनी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली। मराठा समाजाला 10% आरक्षण मी दिलं, कुणबी नोंदी केल्या, मराठा समाजाला कुणबी नोंदी शोधण्याचं काम शिंदे समिती आजही करत आहेत। मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं, मात्र सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडी सरकारमुळे ते टिकलं नाही। ओबीसी समाजाचं आरक्षण काढून किंवा इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही। कायद्याच्या चौकटीत जे बसेल तेच देण्याची भूमिका सरकार आजही करतंय। ज्या सुविधा ओबीसी समाजाला मिळतात त्याच मराठा समाजालाही आम्ही देतो, जे योग्य आहे नियमात आहे तेच आम्ही करतो आणि त्यासाठी अजूनही सरकार सकारात्मक आहे अशी भूमिका यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली आहे।